महाकाल आपण आता उज्जैनवरून ओंकारेश्वरवरून महेश्वरला जाणार आहे. आपण आता गाडीचा प्रवास सुरू केलेला आहे. आपली प्रायव्हेट गाडी बुक केलेली आहे आपण. माझ्यासोबत बसलेला आहे. 30 मिनिटं लेट आहेत. आपण बघूया. 30 मिनिटं लेट आहेत. कोणामुळे नाही तर तांत्रिक अडचणींमुळे लेट आहेत आपण. ना आपण लवकर झाले पण गाडीच लेट झाली. इकडे पब्लिक बसलेली आहे. पब्लिक आता झोपणार आहे. पब्लिक आता फुल एकदम डाराडूर पंढरपूर आणि हा तर ऑलरेडी कोमात आहे. बसल्या तर होत राहील. आपण आधी तोंड बघून घेऊ. ही बघा, ही श्रद्धा ते. हाय कर. हाय. हा गौरव दादा. पाठी आहे साईश आणि हा आहे अण्णा. ही अण्णी. तर ड्रायव्हर दादा. तर आता आम्ही चाललेत ओंकारेश्वरला. तिथून आम्ही जाणार आहेत महेश्वरला. अरे त्याच्या समोर पण होतं ना एक वेगळं, म्हणून मला असं लक्षात नाही राहिलं. तर आता आम्ही जाणार आहेत तिकडे. तुम्हाला माहिती आहे मग आम्ही खूप बेकार रोडने आले जिकडे लालबागचा राजा माझा काय बोलायचंय साईश, तुला बोलू शकतोस. काय नाही, आपण जगापासून निघालेलो. एका ठिकाणी रस्ता बंद होता. आता आपण सेकंड रूट घेतलेला आहे. आपला जो ड्रायव्हर झाला तो एक नंबर गाडी. One eternity later. आपण पोचले आता ओंकारेश्वरला. तर व्यवस्थित एकदम पोचलेले आहेत सर्व. गाडी वगैरे आपली अर्टिगा होती. तर मित्रांनो याचं काय ऐकू नका, इथेच विषय असतो. आता आपण पोचलेलो आहे तिकडे ओंकारेश्वरला. सकाळी निघालेलो. थोडी ड्रायव्हरनी लेट केलं पण त्यांनी एकदम रफ टफ पोचवलेलं आहे. पाठीची जी वाट लावलंय एकदम सलमान खान होता ड्रायव्हिंग मध्ये. सिलेमॉन बॉय सुंदरसा असा ब्रिज आहे असं आम्हाला समजलेलं आहे. रोप ब्रिज काय गेट आ गया ओंकारेश्वर. हो पण तो ब्रिज का दिसलाच नाही. काय बोलतात, थंडी लागते फक्त, एवढंच बोलू शकतो आता सध्या तरी. थंडी गेल्यावर बोलतो मी. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता गाडीतला? मी झोपा काढून काढलाय. मध्ये माझी झोप येते मला. मी 5 मिनिटासाठी झोपतोय, नंतर पुन्हा जागतो, नंतर पुन्हा 5 मिनिटासाठी झोपतोय, पुन्हा जागतो. हेच चाललेलं माझा. तर अप्रॉक्स आपली 3 ते 4 तासाची जर्नी होती. त्याच्यापैकी मी 3 ते 4 तास. हां 3 ते 4 तासाची किती जर्नी वाजता होती. आपण आपण निघालेलो? निघालेलो 4:30 वाजता. हां ठीक आहे. आता आपले होतात आहे 8 साडेआठ होतात आहे. ठीक आहे. तर मग तेच ते 3-4 तासाची जर्नी आपली. त्याच्यापैकी अर्धा पाऊण फाटक तास पार करत होतो. फाटक. ठीक आहे. तर ते गुगल मॅपवरती दाखवलं त्यांनी की हा रस्ता बंद आहे असं करून. तर आम्हाला एक वेगळ्याच रस्त्यातून तो घेऊन गेला. अल्टरनेट रूट दाखवला आणि गुगल पूर्ण बोखलावलेला. मी पूर्णपणे तुम्हाला सांगू शकतो. आम्ही हायवेपर्यंत येईपर्यंत आमच्या थोडेसे इथे आलेले बीप बीप बीप. ठीक आहे. बीप काय आहे बीप. तर आम्ही एकदा पोहोचलो. त्याच्यानंतर पण आमचा ड्रायव्हर एवढा हेवी होता की म्हणजे फुल जी त्यांनी घाटातून जी गाडी काढल्या ना, आय स्वेअर. मी पण स्वतः गाडी चालवतो पण मी अशी कधी गाडी नाही चालवली. ती घाटातून आहे स्पेशली. तुम्हाला काय वाटते? भाई त्याची ड्रायव्हिंग स्किल्स काय मस्त गाडी चालवतो तो. खरंच खूप मस्त, खूप फास्ट गाडी चालवत होता. आणि एवढा मस्त चालवत होता ना, असं वाटत होतं की त्याला खूप एक्सपिरियन्स आहे. मे बी असेल, त्याला माहिती नाही. बट आम्ही खूप लवकर पोहोचले आहेत. आता आम्ही दर्शन देतो आणि लवकर. आणि आम्हाला वाटलेलं की गर्दी असेल म्हणून आम्ही VIP पास काढलाय. तर बघूया आता कसं काय नॉर्मलला गर्दी आहे की नाही, होतोय की नाही होते आम्ही बघूया. इकडे स्टार्टिंगला घुसल्या एक आम्हाला पंडितजी भेटलेले. ते बोलतात की तुमचा शिवलिंगावरती आम्ही तुम्हाला अभिषेक करून देतो. आता त्यांना आम्ही काय म्हणू की आम्ही 1800 रुपये ऑलरेडी आम्ही VIP पाससाठी दिलेले आहेत. अजून आम्ही 200 देऊन तुम्ही जर आम्हाला अभिषेक वगैरे करून देत असतील तरी ओके फॉर अस. लेट्स सी. हरिओम. ते काय बोलले नाही म्हणून आम्ही बोलले की
जो मी बोललेला रोप ब्रिज तो आलेला आहे. आपण आता एंट्री करतो, तुम्हाला दाखवतो. नर्मदा नदीच्या वरतून जो ब्रिज गेलेला ओंकारेश्वरच्या इकडे जायला मंदिरात, तिकडे आपण आता ब्रिजचा तुम्ही ओव्हरव्ह्यू घ्या. टाइम की बहुत पाबंदी है. आम्ही आपलं तिकीट गेलं 9 वाजेपर्यंत आहे. तर बघूया काय होतं आणि काय नाही. काय बोलतो? येस, 9च्या अगोदर एंट्री मारायची. गाईस मित्रांनो 9 वाजेच्या आतमध्ये एंट्री मारायची. तर बघूया कसं काय होते. पण बोटीचं मला वाटतं की थोडंफार एक नंबर एक्सपिरियन्स राहील बोटीचा, पण घेतला पाहिजे. आय थिंक सो. फोटो एक फोटो. ओंकारेश्वर हे सेकंड ज्योतिर्लिंग आहे. याच्या पुढे 12 ज्योतिर्लिंग आम्ही करणार आहेत. 12 नाही, सुरुवात 10 बाकी आहेत आपली. अरे 12 पैकी एक झालेलं आहे #2 चाललाय आमचा. ना. #2 आम्ही अख्खी 12 करणार. आमचा #3 चा विचार चाललाय. अख्खी 12 एक करणार. सिक्रेट आहे. दाखव ना गाईस, तुम्हाला सिक्रेट आहे. दाखव ना. आम्ही सांगतो की आता तुम्हाला सांगू की नको सांगू. जर तुम्ही याच्यावरती 100 लाईक्स दिले या व्हिडिओवरती, 100 ऑप्शन कुठलं असणार आहे? ठीक आहे, अरे आता पण स्टार्ट केलंय सो 100 लवकरच 30. गाईस तर मित्रांनो, आपल्याला जो आपला VIP बँड आहे तो भेटलेला आहे. इकडे VIP बँडवर आहे ना आपलं प्रॉपर नाव असतं. जसं की एज आहे, नाव आहे, टायमिंग आहे. तर तसं प्रॉपर टायमिंग असते आणि ते दाखवूनच आपल्याला पुढे एक्झिटमधून डायरेक्ट VIP दर्शनमध्ये पाठवलं जातं. आणि तिकडे आता जे आम्ही काउंटरवर गेलेलो घ्यायला, ते एवढे हेल्पफुल पर्सन होते की त्यांनी प्रॉपर सर्व समजवलेलं आहे की कसं जायचं, काय जायचं. आणि खूप छान वाटतं इकडे येऊन. म्हणजे इकडची माणसं खूप चांगली आहेत. तुम्हाला काय वाटतं जय पाटील? तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतंय तुम्हाला इकडे? चांगला आहे, बघू आता पण तुमचा बँड तर दाखवा. VIP किती भरल्यात बँडसाठी? 300 रुपयासाठी 2 वाजता उठलेले. 2 बजे उठ के फायदा तो हुआ है. काय रे, फायदा झालाय की नाही? आपला ड्रायव्हर कसा होता? ड्रायव्हर पुरुष नाही, महापुरुष आहे. पुरुष नाही हो आप सर, महापुरुष हो. मित्रांनो, आम्हाला आता VIP मध्ये एंट्री भेटलेली आहे. आता आपण ॲक्च्युली लोक समोरून येत आहेत आणि आम्ही समोरून जात आहेत. तर बघू शकता आम्ही एक्झिटमधून आम्हाला हा पास जो घेतला आहे, पास तो दाखवला त्यांनी चेक केलं, नाव वगैरे विचारलं तर काय नाही, पण नाव वगैरे चेक केलं आणि पाठवलं आहे. बोलले की इकडनं जा. आता बघूया पुढे कसं काय होतं ते. स्टेज 2 सेकंड गेटमधून परत आमची चेकिंग झालेली आहे. परत पुढे पाठवलेलं आहे. आणि हाच तो मुलगा गौरवसोबत फिरतोय, त्याच्या मागेच लागलाय तो. आज काहीतरी होऊन राहणार आहे. तेवढं आलेलो आहे. बघूया कसं काय होतंय ते. काहीच आता सो मित्रांनो, आपण आता इकडे ओंकारेश्वरला बोटीतून आपण राईड करतायत. पूर्ण त्रिवेणी संगम जे आहे ते फिरणार आहेत. आणि नर्मदा नदीवर आपण जे बोटीत बसलेले आहे, मामलेश्वरला आपण जायचं आहे तिकडे. पण आता बोट आपली निघालेली आहे आणि सुंदर असं बोटीचं दृश्य तुम्हाला दिसणार आहे. आणि आपली जी पब्लिक आहे ती बघा. जय, आर्या, गौरव, एक गौरव, चिमन आणि ही दिली. आपण आता निघूया. आपला ड्रायव्हर बघा, एकदम तो हार्ड ड्रायव्हर आहे, एकदम व्यवस्थित. इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. गल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों. इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे
रास्ता बूंदों पे नहीं गहरे समंदर पे ओ, 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 इलाही मेरा जी आए आए। तर मित्रांनो आपण आता निघालो आहे ओंकारेश्वरला. आता महेश्वरला चाललो आहे. गाडीत बसलेलं आहे. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. फिरलेलं आहे. एकदम प्रॉपर नाश्ता वगैरे केलेला आहे. दाखवलं आहे. काय म्हणणे तुमचं? 2 तास पोचायला महेश्वरला. 2 तास? होय बघ किती? 80 किलोमीटर आहे ना? ते नाही माहिती. 2 तास आहे. 1 hour दिले तिकडे. 1 hour. 1 hour 41 मिनिट बघ आहे. हो सॉरी. आपला ड्रायव्हर भारी आहे. येऊ पोचेल आपल्याला अर्ध्या तासात. 1 hour 15 मिनिट लवकर. आपण भेटूया पुढे. आपण बघूया आता तिथे डायरेक्ट थेट महेश्वरला.